काय आय सहल जाणार आहे आमची. गुरुजींनी 100 रुपये भरायला लावले. अजिंठा वेरूळला चालल्या. मला बी जायचं आहे. सांग प्रश्न. काय तू भी मलाच दाडाला देतोस त्यांच्या. विचारते नंतर. का पुस्तक हातात घेऊन माहितीये का? अभ्यासाच्या नावानं कायम बोंबा बोंब चालल्यात सहलीला. पैसे काय झाडाला लागतात काय? तिकडे राबा जाऊ म्हणजे कळतंय. वंदे काय हो? ठीक आहे. अहो मला कशाला पैसे दिलायचा? अगं ती विजयच्या शाळेत भरायचेत ना. काय कुठे जाणार आहेत ती? भरून टाक म्हणा त्याला. अहो मग तुम्हीच द्या की त्याला. नको, मला कामावर जायचंय. दे तूच तू. आणि त्याला काय बांधून बिंदून द्यायचं असलं तर दे. काय चिरमुर बिरमुर आणायचं असलं तर सांग, मी घेऊन येतो. हा काय बाय माणूस आहे. लेकरावर ढीगभर प्रेम करतोय पण दाखवत नाही अजिबात. म्हणूनच का नाही बहुतेक पोराशनी बाप कधी कळतच नाही. इजा काय काय शाळेत जाताना पैसे घेऊन जा. भरायचे आहेत ना मग? आय तू द्यायला लागलास पैसे? मला माहित होतं तुझं लय प्रेम आहे माझ्यावर. कितच गोड पेंड खाते. माझं प्रेम आहेच तुझ्यावर. पण पैसे मी काय कमवायला जाते होय रे? तुझा बाप देऊन गेलाय जाताना पैसे इजेच्या शाळेत भर म्हणून. हे असंच असते. बाप प्रेम करत असते पण ती कधीच पोराशने दिसत नसते. पोरांना नुसता कठोर बाप दिसला पण पोरांसाठी तडपडणारा त्याचा आतड तुटणारा बाप कधी पोरांना दिसलाच नाही. कारण बापाने कधी दाखवलाच नाही. पोरांच्या तोंडावर फाडफाड बोलायचं आणि मागणं पोरांवर जीवापाड प्रेम करायचं आणि त्यांची काळजी घ्यायची. हेच असतंय बापाचं आतड.